असेल तर आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. इफ in a clock hour hand rotates 18 degree. Our hand rotates 18 degree. Then how much angle? Then how much angle the minute hand will rotate in the same clock. हे महत्वाचं. In the same clock. मी ऑप्शन काय लिहित नाही तर डायरेक्ट आपण सॉल्व्ह करून आन्सर कॅल्क्युलेट करायचं. Write down question. In a clock, our hand rotates 18 degree. Then how much angle the minute hand will rotate in the same clock? समजावून घ्या पहिल्यांदा. ओके. आपला क्लॉक असा आहे 1 2 1 2 1 2 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्सेंट. ओके. याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे, मिनिट हँड इथून इथपर्यंत ज्यावेळी येतो म्हणजे 5 मिनिट. ओके. 5 मिनिट ज्यावेळी तो कॅरी करतो कोण, मिनिट हँड. आपण तो कुणी लिहायचं नाही बरं का, समजावून घ्यायचं पहिले. वेन मिनिट हँड 5 मिनिट्स कव्हर करतो तो, म्हणजे इथून ते इथपर्यंत, त्यावेळी आवर हँड काय करतो, किती डिग्री जातो त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलेलं. किंवा मिनिट हँड हे 5 मिनिट्स कव्हर करतो इथून ते इथपर्यंत. तो इथं असेल आणि इथून इथपर्यंत गेला तर हा अँगल किती असतो, इज इक्वल टू 30 डिग्री. ओके. मिनिट हँड साठी आपण हे कॅल्क्युलेशन केलं. जर मिनिट हँड 5 मिनिट पुढे गेला तर तो 30 डिग्री अँगल कव्हर करतोय. म्हणजे एका मिनिटासाठी तो किती अँगल कव्हर करतोय, फॉर 1 मिनिट 6 डिग्री. कळतंय. एक इथून तिथं पण 1 मिनिट गेला तर 6 डिग्री. 6 × 5 30 आलं. म्हणजे इथून ते इथं पण गेला तर 30 डिग्री. 60 120 सॉरी 90 असं आपण बघितलं. 30 60 90 120 150 160 त्याप्रमाणे आपण गेलो. हे मिनिट हँड साठी झालं. तर सेम टू सेम आपण म्हणजे ह्या नोट्स आपण लिहून घेतल्या. आवर हँड, आवर हँड साठी आपण काय लिहिलेलं आहे, आवर हँड काय करतो इथून ते इथपर्यंत. म्हणजे समजा हा आवर हँड, दुसऱ्या कलर दाखवतो आवर हँड. समजा तो 5 पासून 6 पर्यंत गेला. ओके. तर तो किती म्हणजे 1 आवर मध्ये तो किती डिग्री जातोय,
फॉर 1 आवर, 1 आवर इक्वल टू तो 30 डिग्री कव्हर करतो बरं का. इथून तिथपर्यंत 30 डिग्री आहे मिनिट एवढं. एका तासासाठी हा 5 मिनिटासाठी 30 डिग्री जातो. तेव्हा हा डिफरन्स आहे. 1 आवर म्हणजे 5 to 6 एका तासात तो किती डिग्री जातोय? 30 डिग्री जातोय. आपल्याला एका तासामध्ये नको आहे, एका तासाच्या मध्ये नको आहे, त्यासाठी एका मिनिटामध्ये पाहिजे आपल्याला. म्हणजे ज्यावेळी 1 मिनिट कव्हर होईल, 1 मिनिटामध्ये कोणी इकडून इकडे जाईल, मिनिट काढा एक मिनिट कव्हर करेल, त्यावेळी तो किती अँगल कॅरी करेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. केलेलं आपण ते 30 भागिले 60 असं केलेलं होतं आपण. दॅट विल बी 0.5 डिग्री. बरोबर आहे, 0.5 डिग्री. तर हे आपल्या नोट्स आहेत. सो फॉर मिनिट हँड, वेन मिनिट हँड कव्हर्स, तो मिनिट हँड जेव्हा 5 मिनिट कव्हर करतो, 5 मिनिट इथून इथपर्यंत, त्यावेळी तो 30 डिग्री अँगल कव्हर करत असतो. मग त्याचा अँगल असतो 30 डिग्री. मग एका मिनिटामध्ये किती, 1 मिनिट ज्यावेळी तो फक्त कव्हर करतो त्यावेळी त्याचा अँगल असतो 6 डिग्री. तसं आवर हँड साठी एका तासासाठी म्हणजे 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तो किती अँगल कव्हर करतोय? हा जो स्पेस आहे हा मध्ये, हा 5 मिनिटं म्हणा किंवा 1 तास म्हणा, याच्यासाठी 30 डिग्री आहे. हा स्पेस झाला तो. मिनिटासाठी हा 5 मिनिट हँड साठी 5 मिनिट्स आहे आणि आवर हँड साठी हे 1 तास आहे. तेवढा अँगल सेम आहे का, 30 डिग्री 30 डिग्री. फक्त हा 5 मिनिटात कव्हर करतोय, हा एका तासात कव्हर करतोय. हे बघ, आणि हे बघ, मिनिट हँड 5 मिनिटं जातोय त्यावेळी तो 30 डिग्री कव्हर करतोय आणि आवर हँड 1 तास कव्हर करतोय त्यावेळी तो 30 डिग्री. म्हणजे अँगल सेम आहे, फक्त टाइम वेगळा आहे. याचा 5 मिनिटं टाइम आहे, याचा 1 तास आहे. मग 1 मिनिट, एका तासामध्ये किती मिनिटं असतात? 60. मग 60 मिनिटामध्ये तो 30 डिग्री अँगल कव्हर करतोय. कोण? आवर हँड. तर एका मिनिटामध्ये तो 0.5 डिग्री कव्हर करतो. चला, त्याचा वापर करायचा आणि सॉल्व्ह करायचं होतं. बघा, इफ इन अ क्लॉक आवर हँड रोटेट्स 18 डिग्री. आता आवर हँडचं रोटेशन दिलेलं आहे. ओके, काय दिलेलं आहे? नोट्स आहेत अशाच राहू दे. आवर हँड रोटेट्स 18 डिग्री. कधी 18 डिग्री करतोय तो? फक्त 18 डिग्री. समजा आवर हँड, then how much angle the minute hand will rotate in the same clock. मग आता आपण काय करूया, आपल्याकडे हे कॅल्क्युलेशन आहे आवर हँड साठी. आपल्याला पाहिजे आवर हँड साठी ना, बरोबर आहे. आवर हँड आपल्याला दिले 18 डिग्री. आपल्याकडं 0.5 डिग्री साठी 1 मिनिट आहे. कसंही लिहू शकतात. फॉर 0.5 डिग्री 1 मिनिटासाठी, बरोबर. जर 18 डिग्री कव्हर करायचं असेल तर किती मिनिट त्यावेळेचा टाइम झालेला असेल ते कॅल्क्युलेट करूया आपण. कळत आहे? 0.5 डिग्री कव्हर केल्यावर की 1 मिनिट टाइम झालेला असतो. म्हणजे मिनिट हँड त्यावेळी काय करतोय? 1 मिनिट टाइम दाखवतोय. मग जर 18 डिग्री आवर हँड कव्हर केला असेल तर त्यावेळी मिनिट हँडचे किती मिनिटं कव्हर होतील पाहिजे मिनिट काढूया आपण. आता हे तिरकस गुणाकार करा, आपल्याला माहित आहे, आपण एक्स मिनिट म्हणूया. ते कॅल्क्युलेट करायचं. तिरकस गुणाकार करायचा, 0.5 इंटू एक्स इक्वल टू 18 इंटू 1. therefore x इक्वल टू 18 इंटू 1 किती आला? 18. आणि हा 0.5 इकडे गुणिले, तिकडे गेल्यानंतर तो भागिले होईल, डिवायडेड बाय 0.5. आता हा भागाकार करता आला पाहिजे आपल्याला. पॉईंट काढून टाकायचा असेल तर वरती एक शून्य द्यायचं, 180 डिवायडेड बाय 5. किंवा वरती 10 मल्टिप्लाय करायचं, खाली 10 मल्टिप्लाय. 10 याला मल्टिप्लाय केले की 10 5 50 होईल आणि एक इथला पॉईंट इथं येईल, म्हणजे 5.0 म्हणजे 5 येईल. आणि याला 10 म्हणले की 180 होईल. तो असं केलेलं आहे. कुठलीही मेथड झाला तेव्हा हे महत्वाचं आहे. मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे आपलं. आता 5 ने याला भागूया, 5 1 5, 5 3 15, राहिले 5 2 10. एक्स इक्वल टू आला आपला आन्सर 32 मिनिट. म्हणजे काय समज आपल्याला एक आन्सर काय मिळालं आपलं, वेन आवर हँड रोटेट्स 18 डिग्री तर मिनिट हँड किती मिनिट. आता 32 मिनिट्स हे कोण सांगणार आहे आपल्याला? मिनिट हँड सांगणार आहे. म्हणजे मिनिट हँड किती डिस्टन्स जाणार आहे किंवा किती टाइम दाखवणार आहे? 32 मिनिट. 32 म्हणजे किती? 5 10 15 20 25 30 32 इथपर्यंत उत्तर येतो. कळतंय? कन्वर्ट करायचं मिनिट इंटू the minute hand will rotate in the same clock. How much angle? तो अँगल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. ह्याचं मिनिट, याचा वापर करून आपण हे कॅल्क्युलेशन केलं, मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. आता मिनिट आहे आपल्याकडे, तर मिनिट हँडचं कॅल्क्युलेशन करायचं. आता आपण कसं करणार ते? 32 मिनिट आपल्याला मिळालेले आहेत.
ओके. आता 32 मिनिटाचं कन्व्हर्जन आपण डिग्री मध्ये करूया. आता मिनिट हँड फॉर मिनिट हँड. आता मिनिट हँड साठी कॅल्क्युलेशन करा. मिनिट हँड साठी काय, 1 मिनिट इक्वल टू 6 डिग्री. 1 मिनिट इक्वल टू 6 डिग्री. आपल्याकडे 32 मिनिट. 32 मिनिट इक्वल टू व्हॉट. काय करणार, डायरेक्ट गुणाकार करायचं. मी इथं पुढेच लिहितोय. सो 32 इंटू 6 करा. 6 दुने 12, राहिला 1. 6 ते 18 192 डिग्री हे आपला आन्सर असेल. 192